मॅच आपल्याला पाहायला मिळते ज्योतिबा जॅग्वार्स आणि तुकाई फायटर. तुकाई फायटर या संघाने तुकाई थंडर या संघाने टॉस काय अजून काय झालं त्या बॉलला अजून बॉल द्या. हा कसला बॉल आहे. फलंदाजी मार्क वरती आहेत ते सागर पाटील यांच्या मार्फत पाहिलं तर अतिशय चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या साथीला आहे ते बॅट्समन प्रवीण. पहिलाच बॉल कट करायचा होता. स्पट कटचा फटका. पहिला बॉल डॉट होतो आणि पहिले षटक घेऊन आलेला तो गोलंदाज विशाल. पहिला बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात विशाल. जुने जाणते खेळाडू आहेत विशाल जाधव. समोर पाहिलं तर सागर पाटील जर्सी नंबर 21. मानाय प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं तर त्यांचं भरपूर सहकार्य खूप कष्ट केले आहे या व्यक्तीनं या मानाय प्रीमियर लीग साठी असे सागर पाटील. या चेंडूला देखील कट करायचं होतं परंतु या चेंडूमध्ये अतिरिक्त वेग पाहायला मिळाला आहे. पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो हा गोलंदाज. राऊंड विकेट एक नॅचरल अँगल. याही जास्त वेळ थांबणार नाहीये. सागर पाटील यांच्या बॅट मध्ये पाटलांचा तडाखा. स्लॉट मध्ये चेंडू घेतला आणि तो फेकून दिला. लॉंगॉन यांच्या वरून हवाई सफर करत प्रेक्षकांमध्ये येतो षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बरोबर बॉलच्या खाली गेले. चेंडू ओव्हर पिच केला आणि यावेळी नक्कीच ओव्हर पिच चेंडूला माफी केलेली नाहीये. पहिले 2 बॉल पाहिलं तर डॉट बॉल रिलीज झाले. त्यानंतर या चेंडूवरती मोठा स्ट्रोक. या चेंडूला सन्मान दिला. चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. हेच क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. एक षटकार आल्यानंतर त्यानंतर या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 8 धावसंख्या पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत रिलीज झालेले आहेत पहिल्या षटकातील. मॅच बिल्ड करण्याचं काम सागर आणि त्यांच्या साथीला पाहायला मिळतात ते फलंदाज प्रवीण पाटील. जे चेंडू देखील कट केलाय. दखून पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1+2 बाउन्स चेंडू निघून जातोय. आउटफील्ड फास्ट येतोय चौकार. गॅप होता तो गॅप शोधून काढला आणि बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये अप्रतिम या चेंडूला पाठीवर ऑन साईडचं क्षेत्र जे ऑफसाईडचं क्षेत्र आहे संपूर्ण क्षेत्र पाहिलं त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे. उतार आहे आणि त्याच उताराचा फायदा उचलत असताना आपल्याला पाहायला सागर पाटील शेवटी चेंडू असेल या षटकातील. आतापर्यंत त्यांची बॅटिंग अतिशय चांगली पाहायला मिळालेली आहे. हा चेंडू चांगला आहे. हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा इम्प्रेस करणार आतमध्ये येणारे चेंडू पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12.
दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते सचिन पाटील आणि स्टॅकिंग एंडवरती आहेत प्रवीण. यावेळी शॉर्ट फर्स्टला जाऊन बॅट स्विंग क्षेत्रक्षेत्राच्या खाली बॅट्समन ओल आउट. तीन क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेला आहे तो दिनेश नायकवडी. बाहेरचा चेंडू कट करायचं होता. बॅटची नरेश चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू अडवला जात आहे. तोपर्यंत एक सिंगल आलेली आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे ते सागर पाटील. भावन यांनी चेंडू अडवलेला आहे. यावेळी अतिशय सुंदर स्ट्रोक पाहायला मध्ये कव्हर फटका चेंडू निघून जात आहे सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती येतो चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला या चेंडूवरती. यावेळी सरळ बॅटने समोरच्या दिशेने षटकार. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणतो ना अशा पद्धतीचा स्ट्रोक सजवला सागर पाटील यांनी. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि त्यांची बॅटिंग जर पाहिली तर सेन्सिबल बॅटिंग म्हणजे तंत्रशुद्ध त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीचे चेंडू येतात त्याच पद्धतीने त्यांचे स्ट्रोक देखील पाहायला मिळतात. म्हणजे चुकीचे स्ट्रोक खेळले जात नाहीयेत. तर एक चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे. बडे वंश का बडा खिलाडी उसका नाव है सागर पाटील. आणि आतापर्यंत त्यांची बहारदार खेळ पाहायला मध्ये म्हणजे प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी बॅटिंग त्यांच्या बॅटमधून. यावेळी आडव्या बॅटने स्टिकर एंडवरती चेंडू लागलेला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषे दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि या चेंडूवरती देखील आलाय तो चौकार. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात सागर पाटील. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली तब्बल 27 धावा 27 रन. लॉस ऑफ दी 1 विकेट.
यावेळी डान्सिंग डाऊन विकेट बॉल पर्यंत पोहोचून हा स्ट्रोक सजवायचा होता. अक्रॉस द लाईन हा स्ट्रोक सजवलेला आहे. एक सिंगल आले स्टॅकिंग वरती आहे ती सागर पाटील, ज्याच्या बॅट बॉल अतिशय चांगली खेळी आतापर्यंत सजवलेली पाहायला मिळालेली आहे. ऑन दी राईट्स फटका या अगोदर खेळायला पाहायला मिळाला बॅट मधून. आता सागर पाटील आले आहेत. शॉर्ट बॉल त्याला पाठीमागील क्षेत्रामध्ये पूर्ण केलाय. चेंडू निघून जात फाईन लेग रिजनच्या दिशेने या चेंडूवरती आलाय चौकार. पाठीमागे आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि सागर पाटील पाहिलं तर मैदानाच्या चारही बाजूला चौफेर त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. म्हणजे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये देखील एक चौकार पाहायला मिळाला. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डाऊन द ग्राउंड एक समोर, त्याचबरोबर एक लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार तज्ञ पाहिलं तर कॉर्नर रिजन मध्ये एक चौकार हा पाहिलं तर फाईन लेग रिजन मध्ये एक चौकार आलेला पाहायला मिळालेला आहे. म्हणजे मैदानाच्या चारही बाजूने त्यांची बॅटिंग 360 प्लेअर AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देतो. यावेळी गोलंदाज तीस तर्राज अप्रतिम कमबॅक केला या गोलंदाजाने. सुंदर गोलंदाजी सबमरीन बॉल पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू, म्हणजे उसळी घेतलेली नाहीये या चेंडूवरती. या इनसाइडचा फटका कव्हर स्थितीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. हॅलो, मला व्हॉट्सअपला पाठवले की ती आत्ता अवेलेबल नाही. दुसरा सेट पाठवला, त्याचा रेट पण पाठवला तुम्हाला व्हॉट्सअपला. हां, मी कॉमेंट करतो त्यामुळे ते बोलता येईल मला. व्हॉट्सअपला पाठवलं बघा. शॉर्ट बॉल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल झाले. या चेंडूत एक सिंगल आलेली आहे. चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं सागर पाटील, त्यांना अतिशय चांगली साथ देत असताना हा खेळ पाहायला मिळतोय. दिनेश मार्कवरती आहे. शाल यावेळी शॉर्ट हॉल मध्ये आहे. क्षेत्रक्षक त्याच्या खाली आहे. झेल होतोय का? जवळजवळ बॉल पर्यंत पोहोचलेला पाहायला मिळाला, परंतु झेल पकडू शकलेली नाहीये. 37 धावसंख्या झालेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 37 धावा 3 षटकाची समाप्ती. सदोतीस धावा 3 षटकात समाप्ती. 3 षटकानंतर 37 धावसंख्या झालेली आहे. ज्योतिबा जॅग्वार नेक्स्ट मॅच हनुमान वॉरियर विपक्ष महादेव मॅजिशियन. चला टॉस साठी या. हनुमान वॉरियर विपक्ष महादेव मॅजिशियन, दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. यावेळी 2 धावा पाहायला मिळतात या चेंडूवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि 3 धावा कंप्लीट.
लेझी क्रिकेट आणि 2 धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळतात. सागर पाटील चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत आहेत. त्यांच्या बॅटीला चेंडू बेडल होतात, ते स्ट्राईकवरती आलेले आहेत. शॉर्ट बॉल हुक केलाय, क्षेत्रक्षक त्या ठिकाणी कोणताही नाहीये. 1 पास निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सागर यांच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 45 धावा. सागर पाटील जर पाहिलं तर अप्रतिम त्यांचे खेळ पाहायला मिळते. वैयक्तिक जवळजवळ ते 38 धावांच्या वरती अजून देखील नॉटआउट खेळ खेळत असताना पाहायला मिळते. यावेळी फुलका चेंडू जातो तो फाईन लेग लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणि या चेंडूवरती येतोय चौकार. वाईट +4 बोनसच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळालेल्या आहेत. ज्योतिबा जॅगवार या संघाला गोलंदाजाकडून चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं रूपांतर 5 धाव्यामध्ये 50 धावसंख्या झालेली आहे. शॉर्ट बॉल अपरकटचा फटका मारा गेला सागर यांना. पाठीमागे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण भावना यांच्याकडून, जे थर्ड मॅन रिजन मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करतात. चांगलं स्टॉप केलं त्यांनी. स्टॉप करण्यामध्ये त्यांचा हातखंडा काम आहे. यावेळी कवडाचा फटका चेंडू कव्हर सीझन मध्ये ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जातात. फायटिंग स्कोर उभारण्याच्या दृष्टीने हा संघ वाटचाल करत असताना पाहायला मिळेल. ज्योतिबा जॅगवार हा संघ पुन्हा एकदा बॉल तयार. राऊंड विकेट रवी पुढे येऊन हा स्ट्रोक सजवायचा होता आणि षटक समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा 53. सागर अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सेन्सेबल क्रिकेट मॅच फील्ड केली जाते, मॅच बनवली जाते त्यांच्या मार्फत आणि कोणताही चुकीचं शॉट न खेळता ते बॅटिंग करतात. म्हणजे अनुभवी खेळाडू आहेत. अनुभवाचा भरपूर फायदा उचलत असताना हा खेळाडू पाहायला मिळतो. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी सातत्याने जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे आज मानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्योतिबा जॅगवार या संघाच्या मार्फत त्यांची अप्रतिम खेळ पाहायला मिळालेली आहे आतापर्यंत. यावेळी आडवे स्ट्रोक सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली 2 क्षेत्ररक्षक. फर्स्ट सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये ड्रॉप झालाय कारण उतारणे क्षेत्ररक्षक धावतायत त्यामुळे थोडासा अंदाज घेताना अडचण येत असताना पाहायला मिळते. कारण आपल्याला स्टॉप देखील जेव्हा आपली बॉडी जास्त वेग मिळतो तेव्हा स्टॉप. नेक्स्ट मॅच आहे ती हनुमान वॉरियर विपक्ष महादेव मॅजिशियन. टॉस शॉर्ट बॉल पुल केला. यावेळी देखील झेल ड्रॉप झालाय आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये. नशिबाची साथ. नक्कीच नशिबाची गोळी खाऊन आले की काय सागर पाटील. चांगली बॅटिंग नशिबाची देखील अतिशय चांगली साथ मिळत असताना पाहायला मिळते सागर यांना. यावेळी सुंदर सुंदर अप्रतिम काय स्ट्रोक सजवलाय. अप्रतिम स्ट्रोक सरळ बॅटने क्रिकेट मधील सर्वात आणि सागर पाटील यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं. सागर अप्रतिम खेळ सजवलेला आहे सागर पाटील यांनी. डेथ बॉल स्ट्रोक अतिशय चांगला होता आणि तारेला लागलेला आहे त्यामुळे हा षटकार ऍड केला जाणार नाही. हा डेड बॉल असेल कारण आतमध्ये जे अडथळे आहेत ना तारेला किंवा त्या पोलला जर चेंडू लागला तर तो डेड बॉल दिला जातो. यावेळी षटकार जरूर आलेला होता परंतु आतमध्ये तारेला चेंडू लागलेला होता
44वरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. यावेळी देखील काय होतं आणि या षटकार. सागर पाटील यांचं अर्धशतक पूर्ण. सागर बॅट उंच करून मानवंदना द्यायची आहे. अप्रतिम खेळी सागर पाटील यांची. काय बॅटिंग पाहायला मिळाली. विस्फोटक तोडफोड बॅटिंग. 360 प्लेअर AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे सागर यांची. सेन्सिबल क्रिकेट. 65 धावा पाहायला मिळतात संघाच्या आणि सागर पाटील यांच्या 50 धावा वैयक्तिक. यावेळी देखील मोठा धमाका. चेंडू आउट ऑफ दी पार्क निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. सागर यांच्या बॅट मध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय बॅटिंग करतात. अप्रतिम बॅटिंग. डोळ्याचं पार न फेडणारी बॅटिंग पाहायला मिळते सागर यांची. ओव्हर पिच बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचतात. सर्व बॅटने हा स्ट्रोक सजवले जातात. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारे तंत्रशुद्ध फटके त्यांच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतात. म्हणजे चांगली बॅटिंग करतात. पुण्यामध्ये सातत्याने सराव करत असणारा हा खेळाडू एक क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहे. यावेळी गेला तो सुंदर अपरकटचा फटका. बॅक टू बॅक तिसरा षटकार होतोय सागर पाटील यांच्या बॅट मधून. अप्रतिम लगातारचे 3 षटकार सागर यांच्या बॅट मधून. यावेळी रूम होता थोडेसे थांबले आणि अपरकटचा फटका. वीरेंद्र सिंग सहवाग यांची आठवण करून देणार हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सागर यांचं जर पाहिलं तर 62 जवळजवळ 62 धावांच्या वरती बॅटिंग आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 77 धावा. 77. विस्फोटक खेळ पाहायला मिळते सागर यांची. लगातारची 3 षटकार समोर. त्याचबरोबर काउकाना रिझनमध्ये हा पाहिला तर पॉइंट रिझनमध्ये. यावेळी आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन सागर यांच्या बॅट मधून येतो पाटलांचा तडाखा. येतं मॅक्सिमम षटकार. मित्रांनो सागर यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग सागर पाटील. काय बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळाले. लगातारचे 4 षटकार. पहिला षटकार समोर. तदनंतर काउकाना रिझनमध्ये पाहिलं तर डी पॉइंट अपरकटचा फटका. हा पाहिला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये. विस्फोट. संघाची धावसंख्या झपाट्याने भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 81 धावा. 81 धावा. आणि त्यामध्ये पाहिलं तर सागर पाटील यांच्या वैयक्तिक भरपूर धावा आहेत. यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खरगोशी डोकर खरगोशादी रंग बदलत आहे. त्याच पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते या बॅट्समॅनच्या बॅट मधून. सागर पाटील यांची पाहिलं तर अतिशय दर्जेदार खेळी. नक्कीच ही खेळी नेहमी लक्षात राहील. विस्फोटक खेळी. मानगाव प्रीमियर लीग मधील संध्याकाळच्या सत्रामधील अप्रतिम खेळी. 5 चेंडू अजून बाकी आहेत त्या षटकातील. यावेळी डॉट बॉल होत आहे. चेंज पेस गतीपर्यंत गेलेला आहे. या चेंडूवरती एक्स्ट्रा वेग न देता फक्त लाईन टू लाईन गोलंदाजी केली जाते. स्लॉटच्या षटकामध्ये सागर पाटील पाहिलं तर नॉस्टॉकिंग एंडवरती आहेत. ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत भरपूर धावा आलेल्या आहेत. कव्हर्स वरून एक्स्ट्रा कव्हर यांच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. चेंडूवर आलेले स्टार्क स्वतःकडे ठेवतील सागर पाटील. अतिशय सुंदर बहारदार खेळी ती सजवत असताना पाहायला मिळतात सागर. शेवटी 3 चेंडू बाकी असताना कशी बॅटिंग होईल. यावेळी अपरकटचा फटका सजवायचा होता परंतु स्लोवर बाउन्सर. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. जुने जाणते खेळाडू यांना देखील क्रिकेटचा मोठा अनुभव पाठीशी आहे. यावेळी कट केलाय
आणि चेंडू भावन यांच्याकडे जातो. एकदा कमप्लीट दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का आणि 2 धाबा कंप्लीट होत नाहीयेत. बॅट्समन या ठिकाणी पाच झालाय. त्याच ठिकाणी थांबायचं बॅट्समननी. दुसरा बॅट्समन आलाय हनुमान आणि महादेव. राहुल हनुमान रॉयल महादेव मॅजिशियन टॉससाठी याही देखील शॉट फसलाय आणि गोलंदाजी केलेली आहे. या गोलंदाजाने जो युनिफॉर्म बॅट्समन सागर यांना शेवटी षटकावर ठेवण्यासाठी यशस्वी झालेले आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 87 धावा जिंकण्यासाठी 88 धावांचा भला मोठा डोंगर ठेवलेला आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस 90 89 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 90 धावांची आवश्यकता आहे. 89 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 90 धावांची आवश्यकता आहे. हनुमान वॉरियर्स आणि महादेव मॅजिशियन्स टॉस साठी यायचं पटकन. कृपया टॉस घेऊया. पुढची चालू करायची आहे. हनुमान वॉरियर्स आणि महादेव मॅजिशियन्स दोन्ही टीमचे कप्तान टॉस साठी या. चेतन बरोबर टॉस घेत आहेत हनुमान वॉरियर्स आणि महादेव मॅजिशियन्स. हनुमान वॉरियर्स यांनी टॉस जिंकून पहिला फलंदाज हनुमान वॉरियर्स बॅटिंग फर्स्ट. तुकाई थंडर्स आणि ज्योतिबा जागवार्स कृपया मॅच लवकरात लवकर स्टार्ट करावी. मॅच तेवढी खेळू दे मग त्याला घरला घेऊन जाऊ. खेळून द्यायचं नाही. तुझं पोरग होय ते तुझं पोरग होय तर मला माहिती म्हणते ते झाड पोर काय मला त्रास देते. चला क्षेत्रक्षण सोडवून घ्या विनंती आहे.
चॉईस बॉल सिस्टीम ठेवू नका सर. अजून एक बॉल आहे, परंतु यानंतर बॉल चॉईस केला जाणार नाही याची नोंद घ्या. बॉल चॉईस नव्वद धावांचं आव्हान घेऊन 2 सलामीर मैदानामध्ये उतरले आहे. तर स्ट्रायकिंग एंडला आहे तो बॅट्समन सचिन पाटील. नास्टॅक एंडला आहे तो बॅट्समन जर्सी नंबर 6. पहिलाच बॉल अतिशय सुंदर हाताळायला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिले षटक घेऊन आलेले ते राजू. जुने जाणते खेळाडू आहेत, क्रिकेटचा मोठा अनुभव यांच्या देखील पाठीशी आहे. यावेळी चेंडू 1 बाउन्स कावकार त्यांच्या दिशेने निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार आलाय. हा देखील सचिन पाटील हा देखील बॅट्समन मैदानामध्ये आहे ना, तोपर्यंत मॅच ऑन आहे. कारण 90 धावसंख्या देखील चेस करण्याची क्षमता हा खेळाडू नक्कीच बाळगत आहे. जर्सी नंबर 18 चेस मास्टर म्हणतो ना, असा हा एक चेस मास्टर आहे, त्याचं नाव आहे सचिन. शॉर्ट फसलाय की काय, संधी 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 सोनं करू शकले नाहीये. तो पॉइंट मध्ये खेळाडू आहे त्यांच्याकडून सुटलेला आहे. प्रवीण इंडियन आर्मी मध्ये दाखल असलेला हा खेळाडू आहे. मानगाव प्रीमियर लीग मध्ये त्याचं सहर्ष स्वागत. यावेळी फुल टॉस त्याला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या चेंडूवरती आलाय चौकार. आलाय सर.
चांगली सुरुवात केलेली आहे. 90 धावांचं आव्हान जरूर या ठिकाणी ठेवलेलं आहे समोर संघासमोर, परंतु न ढागमगता न घाबरता हे आव्हान पेलण्याची क्षमता हा संघ नक्कीच बाळगतो. यावेळी नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळालेला आहे, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाही. चेंडू शरीराचा बेट घेतोय तर स्ट्रायकिंग एंडवरती आहे तो सचिन पाटील. राजू जाधव आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू विशेषतः ॲज बॉलर म्हणून एक प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आहे. क्रिकेटचा मोठा अनुभव यांच्या देखील आहे. समोर पाहिलं तर सचिन जर्सी नंबर 18. यावेळी वेगाने बॅट स्विंग अँड मिस. डॉट बॉल. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन लिहिली आहे ती 10 धावा. पावडीचं दुसरे षटक घेऊन आलेले ते सागर पाटील. चांगला बॉल आउट साइड ड्रॉप स्टंप. लेफ्टी बॅट्समन साठी एक योग्य चेंडू त्याने रिलीज केलाय, कारण लेफ्टी बॅट्समन पाहिलं तर ऑन साइड उतार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त चेंडू आउटसाइड ड्रॉप स्टंप चेंडू ठेवले जातात. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती. हा देखील चांगला बॉल. बॅटची कडा पाठीमागे चेंडू अडवला जात आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं सागर यांचं. जसं संरक्षण केलं जातं त्याच पद्धतीची त्यांची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राईक साठी आलेला तो सचिन पाटील, जो उजव्या शैलीमध्ये बॅटिंग करतोय. हा ट्रॅकर उडवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. संधीच सोना. नवीन बॅट्समन आला विशाल 3 क्रमांकावरती बॅटिंग साठी. विशाल जाधव. सागर पाटील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या चेंडूवरती सचिन यांना बाद केलंय, जो एक चांगला बॅट्समन आहे, आणि सचिन याची विकेट याचा बळी घेतलेला पाहायला मिळतं. यावेळी बॅकवर्ड जाऊन स्ट्रोक सतरा. यावेळी देखील संधी आहे. चांगला प्रयत्न झालेला पाहायला मिळाला त्या खेळाडूकडून जर्सी नंबर 21, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाहीये, परंतु प्रयत्न अप्रतिम होता. पुन्हा एकदा सागर तयार. राऊंड विकेट. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. स्पिचच्या कोण्याचा अतिशय चांगला वापर करत असताना पाहायला मिळतात. राऊंड विकेट एक नॅचरल अँगल क्रिएट करतात, आणि अँगलनी चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो हा गोलंदाज. बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग त्यांची जवळजवळ 70 धावांची भारदार खेळी त्यांच्या बॅटमधून आलेली आहे, आणि या गोलंदाजी पाहिलं तर भन्नाट गोलंदाजी. 2 षटकांत झाली समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या जवळ पोहोचलेली आहे ती 13.
13 धावसंख्या झालेली आहे. आणि काल या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून काही रील्स टाकलेल्या होत्या ANP लाईव्ह आणि त्याला जवळजवळ 29,500 त्यांना व्ह्यूज देखील आलेले आहेत. तर अतिशय चांगली क्लॅरिटी आहे ANP लाईव्हची. ही संपूर्ण स्पर्धा त्यांच्यामार्फत देखील कव्हर केली जाते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान खूप मोठं आहे. त्यांचं देखील सरसे स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. जिथे तिसरे षटक घेऊन आलेले होते गोलंदाज संजय कोळकर. समोर पाहिजे डावखुरा फलंदाज चला मॅचला सुरुवात करा विनंती. चांगला बॉल बॅट्समॅन वेगाने झाली परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. संजय कोळकर जर पाहिले तर जुने जाणते खेळाडू आहेत. नो बॉल. यस कारण काय सर? 1 2 3 एका बाजूला जास्त खेळाडू तैनात आहेत. 6 खेळाडू. यस बरोबर आहे. एका बाजूला 6 खेळाडू तैनात आहेत. लेग साईडला 6 खेळाडू तैनात आहेत. पंचांचं पहा किती घारीशी नजर आहे. अजय माने सर पश्चिम महाराष्ट्रातील एक स्टार खेळाडू आणि त्यांच्यासोबत रिया शेख सर रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे हे आमचे मुख्य पंच आहेत. आणि कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दखल घेतली जाते. एका बाजूला 6 खेळाडू तैनात होते आणि पंचांनी हा नो बॉल घोषित केला. त्याचमुळे जर पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पॅनलला सातत्याने जर स्पर्धा यशस्वी करायची असेल तर बोलवलं जातं. पन्हाळा तालुक्यामध्ये या रणवीर स्पोर्ट्स पॅनलचं खूप नाव आहे मित्रांनो. एका स्पर्धेमध्ये पाहिलं तर 37 बॉलर या पॅनलने बॅन केलेले होते. म्हणजे फेकी जर तुम्हाला बॅन करायची असेल ना, फेकी बंद करायची असेल, तुम्ही बिंदास या पॅनलला बोलवा. अजिबात तुमचा फेकी बॉलर चालणार नाही. त्यामुळे सातत्याने पन्हाळगडावरती या पॅनलला बोलवलं जातं कारण त्या ठिकाणी संपूर्ण फेकी बॅन केलेली आहे. अजिबात चिक गोलंदाजी अलाउड दिली जात नाही. चांगला बॉल अप्रतिम. अगोदरच ओळखलं कारण फुटवर्क वरती लक्ष होतं. बॅट्समनला फॉलो केलं. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या गोलंदाजाचं अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हे गोलंदाज पाहायला मिळतात. बॅट्समनला त्यांनी फॉलो केलं. अजून टप्पा थोडंसं पुढे रिलीज केला. यावेळी वेळापासून चेंडू खोदून काढलाय. कॉर्नर रिजन मध्ये चेंडू अडवला जातो. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केलेला पाहायला मिळत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि बॅट्समन बाद. बॅटर बाद. रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन बाद झाला. ज्याला आपण क्रिकेटची आत्महत्या म्हणतो ना, अशीच आत्महत्या करून जो डावखुरा शैलीचा फलंदाज आहे बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी आलेला तो बॅट्समन कृष्णदेव पडवळ. हे देखील जुने जाणते खेळाडू आहेत. लिजंड खेळाडू. मानगाव टेनिस क्रिकेट मधील अजून एक मोठं नाव. मुंबईमध्ये नेहमीच यांना आपण खेळत असताना पाहायला मिळतो. एक लिजंडरी क्रिकेटर कृष्णदेव पडवळ. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉट खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. हा डॉट बॉल आलाय. लोअर फुल टॉस. बॅट वरती चेंडू अडवून बॅकवर्ड पॉइंट रिजनच्या दिशेने ट्रॅव्हल होत आहे आणि या चेंडूवरती येतो तो चौकार. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत
22 3 षटकानंतर 22 धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. यावेळी दुसरे षटक घेऊन आले ते गोलंदाज ज्यांनी पहिले षटक हाताळलेलं होतं राजू जाधव. चौथे षटक घेऊन आलेले आहेत, आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं. या चेंडूवर टॅप केलाय, एक धाव कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. राजू जाधव उंच खेळाडू आहेत, उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतात. म्हणजे बॉलरसाठी जसा फिटनेस हवा आहे ना त्याच पद्धतीचा फिटनेस पाहायला मिळतो राजू जाधव यांचा. अतिशय चांगली गोलंदाजाची ऍक्शन आहे, अतिशय चांगला रिलीज देखील चेंडू होत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल पडल्यानंतर शरीराचा वेग घेतला या चेंडूने. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतात राजू जाधव. उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतो. हा जर चेंडू पाहिला तर थोडासा उसळी घेणारा चेंडू, हा देखील वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतात कारण बँक बॅलन्स भरपूर आहे. धावसंख्या जवळ 90 धावसंख्या या संघाने केली. ज्योतिबा झेकवाड या संघाने यावेळी सुंदर स्ट्रोक सजवला. चेंडू बन पाऊस निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. कृष्णदेव यांच्या पॅट मधून चौकार आलाय. अगदी चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वर्ष 40+ आणि आज देखील क्रिकेटची सेवा करत असताना कृष्णदेव सहर्ष स्वागत आहे. एक क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहे कृष्णदेव सर. यावेळी देखील अतिशय चांगला स्ट्रोक सजवला. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जातो सीमारेषे दिशेने. चेंडू अडवला जातोय, कीपर एंडला फेकी, परंतु 2 धावा कंप्लीट. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. 12 चेंडूमध्ये 58 धावांची गरज आहे. आणि षटक कोण घेऊन येते पाहूया. चला लगेच डिसाइड करा. सागर सर चला फास्ट घ्या कारण 5:30 वाजून गेलेले आहेत. जवळजवळ 5:45 वाजायला आलेले आहेत. सागर पाटील आले. 5वं षटक घेऊन पहिला बॉल कट केलाय. पॉइंट मध्ये प्रोडक्शन आहे, अडवलं जात आहे. तोपर्यंत 1 धाव. हा चेंडू देखील स्टिकर वरती लागतो.
लॉंग स्टॉप रिझममध्ये प्रोटेक्शन आहे. या चेनवरती देखील एक सिंगल जास्त फरक पडणार नाहीये, कारण आता भरपूर धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार मारावाच लागेल, परंतु ते ह्या मैदानावरती नक्कीच अशक्य आहे. बॉल पंचांचा इशारा इज व्हाईट बॉल. चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप टप्पा ठेवला जात आहे. वारंवार बॅट्समनला बीट केले जात आहे. ही चांगल्या रणनीती आहे. चेंडू स्लॉटमध्ये दिले जात नाहीयेत, त्याचमुळे बॅट्समन वारंवारपणे बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल बरोबर पायावरती हा चेंडू आदळतोय. चेंडूवरती एक सिंगल आलेले लेग बाईच्या स्वरूपामध्ये. सिंगलनी कोणताही फरक पडणार नाहीये. फील्डिंग कराडी ज्योतिबा जॅगवार ही विजयाच्या बहिड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. आणि हा डेड बॉल. धावसंख्या झालेली आहे 38. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू, पाचव्या ओव्हरचा. कृष्णदेव पडवळ दोन धावा पळून काढताना थर्ड अंपायर्स. नॉट आउट आहेत. 2 धावा यशस्वीरित्या पळून काढलेल्या आहेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 41 रन्स. 6 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. परदेशात पण चालेल बरं का. मुंबई मध्ये लवकर आवरा की इकडे आवाज दिसून. या सामन्यातील शेवटची ओव्हर राहुल जाधव बॉलर सामना करतो. आणि फटकावलेला होता, कॅच ड्रॉप झालेला आहे. सिंगल धाव. जाधव पुढचा चेंडू बॅट्समन कृष्णदेव पडवळ आणि ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि 4 धावा.
छान राहुल जाधव यांनी क्लीन बोल्ड केलेला आहे. कृष्णदेव पडवळ आउट. कोण आहे बॅट्समन? नवीन बॅट्समन कोण आहे? वाडकर. बॅट्समन सांग ना. कोण आहे? सूरज जाधव फलंदाजीसाठी उतरलेला आहे. शेवटचे षटक आणि कॅच आउट. खूप सुंदर फटका मारलेला, तितकाच सुंदर झेल. राहुल जाधव याच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. सलग 2 विकेट्स मिळालेले आहेत. हॅट्रिकचा चान्स आहे. सागर चौगले फलंदाजीसाठी पुढचा बॅट्समन. सागर चौगले 2 चेंडू आहेत शेवटचे. सलग 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि हॅट्रिक मिस झालेले आहे. 22च्या रूपानं 1 धाव. स्कोर पोचलेला आहे 47 वर. शेवटचा चेंडू. पुढचा सामना हनुमान वॉरियर्स आणि महादेव मॅजिशियन्स सामन्याला काही क्षणात सुरुवात होते. तत्पूर्वी हा सामना ज्योतिबा जागवार्स यांनी खूप मोठ्या धावांच्या फरकाने जिंकलेला आहे.